नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एक आधुनिक पद्धतीने करण्यात शेती काय असते, एक नियोजनबद्ध पद्धतीने शेती काय असते. हे फक्त एका बांधाचा फरक आहे आमच्या आणि ह्या शेतामध्ये. आणि ह्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता ही तूर आहे. ह्या तूर तुम्हाला बळच बघावं लागणार, तेव्हा तूर आहे हे कळणार आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये बघा ही तूर आहे, हे 3.5 ते 4 फुटावर केलेली तूर आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाळी घालता येत नाही, तुम्हाला अंतरबी घेता येत नाही, तुम्हाला काही फायदा पण होत नाही. आणि एवढं गवत बघा, हे शेतीची क्वालिटी आमची आणि यांची सेमच आहे. याच्यानंतर मी तुम्हाला आमची शेती एका बांधावरच आहे ते दाखवणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यात गवत किती झालेलं आहे. आणि गवत झाले तर त्याला मशागत करता येणार, त्याला काहीच करता येत नाही. तुम्ही नीट बघू शकता. आता आपण जाऊ आमच्या शेतामध्ये आणि तुम्हाला दाखवू की 7 फुटावरची शेती काय असते आणि नियोजनबद्ध काम जे म्हणतो आपण ते काय असतं. हे बघा तुम्ही, 7 फुटावरची शेती. ह्याच्यामध्ये आम्ही एक ऑलरेडी आंतरपीक घेतलेलं आहे. मी एक व्हिडिओ पण बनवला आहे त्याच्यावरती. एक उडदाचं पीक आम्ही घेतलेलं आहे, त्याच्यामधून आम्हाला 15 ते 20 हजार रुपये त्याच्यातून आम्हाला प्रॉफिट येणार. म्हणजे प्रॉफिट नाही, पण आमचा पूर्ण खर्च निघणार आहे तुरीचा आणि उडदाचा. त्याच्यामधून आम्हाला 4-5 हजार राहतील पण खाली. आणि आमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गवत बघू शकता, उंची बघू शकता. सोबतची पेरणी आहे, सोबत केलेली पेरणी आहे ती, आणि आमची शेजाऱ्याची आणि आमची सोबतची पेरणी आहे. उंचीची हाईट बघा. आणि आता ह्याच्यानंतर एवढं लिहून देतो तुम्हाला की ज्यावेळेस ही मोठी होणार आहे, हे 7 फुटाचं अंतर पूर्ण झाकून जाणार आहे. एवढी मोठी आमची तूर होणार आहे. दरवर्षी आमच्या तुरीचं ठिबकवरती तूर असते, त्याचं खोड एवढं मोठं होतं. मित्रांनो, यासाठी थोडीशी आपल्याला मेहनत करावी लागते, थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागतं जगापेक्षा, आणि तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच आधुनिक पद्धतीचे व्हिडिओज, आधुनिक पद्धतीची शेती जेवढं काही माझ्याच्याने होईल तेवढं मी घेत जाणार आहे. आणि मला जिथे गरज पडणार आहे तिथे मी असे काही व्हिडिओ बनवतोय की मी त्यात तुमच्याकडून फीडबॅक घेतोय. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यात पण मला सांगा की अजून काही ह्याच्यामध्ये वेगळं करू शकतो, आपण काय करायला पाहिजे, की अजून काय करून माझं अजून उत्पादन वाढेल, हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.